भूमिपुत्र बाग समाज विकास संस्था या संस्थेने आत्तापर्यंत 47,000 झाडं उमरगा तालुक्यामध्ये नारंगवाडी जिल्हा परिषदच्या 25 ते 30 शाळा, नाईचाकूर मातोळ्यामध्ये काही ठिकाणी, त्याचसोबत आज कोथळी तालुका उमरगा सरकारी जमिनीवरती भूकंपग्रस्त भागातल्या गावामध्ये, त्यानंतर जिल्हा परिषदेचे वेगवेगळ्या शाळा, हा प्रयोग केला 1996 पासून सुरू. जगण्याचं साधन काय पाहिजे? लोक दारूचं दुकान सुरू करतात, किराणा दुकान सुरू करतात. आम्ही विचार केला की आपण रोप विक्री केंद्र सुरू करू आणि आम्ही नर्सरी उभी केली. गेली 30 वर्षामध्ये आत्तापर्यंत 47,500 झाडं लावलेली आहेत. सगळीच्या सगळी मोठी झालेली आहेत. तिची फळं, विशेषतः मधुकरदास शेतकरी प्रशिक्षण केंद्र तुरूर या ठिकाणी जवळजवळ 750 झाडं आहेत. कुठलंही फळ तुम्ही सांगा, फक्त फणस सोडून बाकी सगळी फळं आहेत. आत्ता आम्ही ती फळं खातो आहोत. काय स्वप्न आहे समाज विकास संस्थेचं, काय स्वप्न आहे भूमिपुत्र बागचं? अनेक शेतकऱ्यांच्या शेतावरती अशी फळं लावावीत, मोठी व्हावीत, कुटुंबाला त्या फळाने पोसावं, प्रचंड ऑक्सिजन निर्माण व्हावा आणि विक्रीच्या माध्यमातून 4 रुपये घरापर्यंत पोहोचावेत. आज कोथळीमध्ये पोद्दार परिवारामध्ये 150 रोप होतं, तर ॲक्च्युली 150 आंबा आणि नारळाची रोपं लावून दिलेली आहेत. हे झुळझुळ पाणी तुम्ही पाहतात. आज मार्च 26 तारीख आहे. 26 मार्चला सुद्धा पाणी आहे आणि एवढी रोपं लावणार शेतकरी साहेब, ते सांभाळणार आणि आपण त्यांनासुद्धा विचारू, त्यांनासुद्धा बोलू 1 मिनिटासाठी. Thank you very much for Samaj Vikas Sanstha and 1 Trillion Foundation, who has been planted 150 mangoes and coconuts in my wife's and grandmother's land in Kothli, survey number 258. Very thanks, heartily thanks. थँक्यू सर.